उभं पण राहता येत नाही. असं कोणी आहे का टेन्शन घेतल्यावर जाळून. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता सकाळचे वाजले आहेत 10 आणि मी रात्री झोपताना विचार केला होता की मी सकाळी 7ला उठन, पण अक्षरशः माझे डोळेच नाही उघडले अहो. तर कालही दिवसभर घरातली कामं वगैरे केली आणि जायचं कुठं असतं ना, तर सगळं घर आवरून मॅनेज करून सगळं निघावं लागतं. इकडं माझ्या मिस्टरांना मी नाश्ता देते आहे. नाश्ता तुम्ही म्हणशील अगं जेवणच देते की, आज काय ना मी नाश्ता काही वेगळा नाही बनवला. जे बनवलं आहे त्यांना म्हटलं खा आता. इकडे लाडू पण सकाळी सकाळी कधी उठत नाही बरं का, ही 12-1पर्यंत. आज ही सकाळी सकाळी उठून बसली आहे आणि माझे घरातले खूप सारे कामं पेंडिंग होते आणि नेमकी माझ्या ज्या मेड आहे ना मावशी, त्यांनी आज सुट्टी घेतली. मग मी ना हे इन्स्टावरनं हेल्प घेतली आहे. मग त्यांनी माझ्या कपड्याच्या घड्या घालून घेतल्या, फरशी पुसली, झाडू मारला, भांडे घासून घेतले. कारण की मी दीड तासाचं बुकिंग केलं होतं. मग 1.5 तासामध्ये माझं सगळं काम झालं आहे. मग इकडे ही जी चपाती आहे ना, ही लाडूला मी अशी वाटून ठेवली आहे आणि ती अशीच खाती चपाती. मग डाळ वगैरे मिक्स करून, भाजी मिक्स करून तिला मग असं मी खाऊ घालतो. नंतर मी तिला जेवायला घातलं आहे आणि तरी करता करता आहे ना 2 वाजले दुपारचे सगळं आवरता. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. आता दुपारचे 2 वाजले आहे. मला सगळं करता करता आता लाडू झोपली आहे तिकडच्या रूममध्ये. झोपली काय मस्ती करते आहे. पापांना म्हणलं मी निघते, तुम्ही तिला नादी लावा. इकडे बघा ही बॅग, फक्त एवढी आहे, ही एक बॅग आहे आणि माझी हँड बॅग. तर चला निघाले आहे. सगळं स्वयंपाक केला, घरं स्वच्छ केले बघा, सगळं साफसफाई केली, सगळं बनवून ठेवलं आहे. तर चला आता इथून मी चालले आहे नाशिक फाट्याला आणि तिथे कोर्टामध्ये ना विराजन ते जिथे थांबलेले आहे आणि प्रोसेस चालू आहे. अजून ऑर्डर बाहेर नाही आली. ऑर्डर म्हणजे काय ऑर्डर झाली, जामीन होणार का नाही होणार, ते आता आपल्याला ह्या व्हिडिओच्या शेवटला व्हिडिओमध्ये माहिती पडेल. मला फोन आला का मग मी तुम्हाला सांगते. हां, तर आता मी निघते, चला कॅब बुक करते आणि निघते. तर चला राहा व्हिडिओमध्ये. हां, आपण साईडला घेऊन येऊया. घेऊनच येऊ, देवाला प्रार्थना करा की सगळं काही व्यवस्थित होऊ द्या. ठीक आहे, चला. तर आता बसली आहे मी कॅबमध्ये. इथून नाशिक फाटा, तिथून बस, खूप मोठा बस. तर आता मी नाशिक फाट्याला पोहोचले आहे आणि त्या कॅबवाल्याने मला इतकं पुढं आणून सोडलं इकडे. मी इथून परत तिकडे खालती तिथे दिसतं आहे का, ती इथपर्यंत आले मी चालत चालत बॅग घेऊन. त्याने मला खूप लांब सोडलं, त्याने रॉंग साईडने होतं ना. मग आता मला बस भेटली आहे, मी बसमध्ये बसले आहे आणि व्हिडिओ काही जास्त शूट नाही केला, डायरेक्ट पोहोचल्यावरच व्हिडिओ शूट करते आहे. मी पोहोचले फाउंटन हॉटेलला. आता इथे फाउंटन हॉटेलला गाडी थांबली आहे. थोडंसं खाते काहीतरी. व्हिडिओ फास्ट पळवती आहे, प्रवास खूप मोठा आहे पण मी काही एवढा प्रवास तुम्हाला दाखवणार नाही आहे. 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवते आहे आणि आता मी पोहोचले आहे संगमनेरला. अक्षरशः मला खूप प्रवासात त्रास झाला, खूप गरमी होती, पण मी काहीही व्हिडिओ शूट नाही केले. तोंड बांधले आणि गप झोपले होते मग मी प्रवासामध्ये. आता मी पोहोचले आहे, मला आला आहे विराज घ्यायला. बघा तर हा आता व्हिडिओमध्ये विराज तुमच्याशी बोलते. विराज आला आहे बघा मला घ्यायला. नमस्कार बोलतो. नमस्कार. आता रिक्षा केली आम्ही चाललो घरी. वाट बघताय का माझी? वाट बघताय माझी? कोण कोण वाट बघताय? बरं आहे का? अरे लाडूला नाही आणलं, मला लगेच जायचं आहे ना, त्याच्यामुळे नाही आणलं लाडूला. चप्पल आण म्हणजे तुझ्यावाली चप्पल पण आणली. हीच चप्पल याने फोन केला, चप्पल घेऊन ये, चप्पल घेऊन ये, चप्पल पण आणली. या आणून दिले बाई, मग तुला लागलच तर थंडीमध्ये. माझ्या सासूने घेतलेली आहे कपडे सगळे, तुला लागलच थंडीमध्ये. तुला यायचंच नाही आहे त्याच्यामुळे मग कशाला ठेव तिकडे कपडे तुझे. ही शॉल आहे तुझी, माझ्या सासून दिलेली. तुमचेच सगळे कपडे वर आहे ना माझ्या कपड्यात. कपडे काय रे, कपडे आहे ना माझ्या वर कपाटात. मला माहिती आहे माझे कपडे आहे, मग मी कपडेच नाही आणले. हां, आहे का व्हिडिओ? तर आता किती वाजले? रात्रीचे 10 वाजले. मी 7 वाजता पोहोचले होते.
आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले, केस वॉश केले. स्ट्रेट कसं ते मला डोकं ना असं भारी भारी आलं, त्याच्यामुळे मग मी वॉश केले. ठीक आहे, बसले. भाऊजाई स्वयंपाक करते, स्वयंपाक करते. काय केलं? मस्त शेंगदाण्याचं बेसन केलं, भात केला. शेंगदाण्याचं बेसन भात. आणि हिला म्हटलं अगं तुझी तब्येत एवढी का झाली? ती म्हणते मला टेन्शन आहे. म्हटलं मी टेन्शन घेतलं का? बारीक होती ती म्हणते, अहो मी जाड होती. जाडी झाली ती टेन्शन घेऊन घेऊन. असं कोणी आहे का टेन्शन घेतल्यावर जाड होणार? बघा हा होतं. मी जर टेन्शन घेतलं ना मी खरंच बारीक होती. इथं ना लाईट कमी आहे ना थोडीशी, त्याच्यामुळे. चला आज मी माहेरी फ्री आहे, लाडू नाही आहे, मोकळं आहे. मला बघा इथं माझ्या घरच्यांनी बेड वगैरे टाकून ठेवला. इथे बेड नसतो, इथं देवघर असतं. देवघर वरती घेऊन गेले. आता मी येणार होते ना 2 दिवसाकरता, त्यांना माहिती मला बेड लागतो, त्यांनी टाकून ठेवला इथं बेड. हा बेड वरतून आणला खाली, तर त्यांना वाटलं लाडू पण येणार आहे ना, मग लाडू लागतं ना असं वरती झोपायला, ती खाली झोपत नाही जमिनीवर, म्हणून टाकून ठेवलं त्यांनी आणि मंदिर वरती घेऊन गेले. ठीक आहे, तर चला. काय म्हणतो आमचा भाऊ, आमचा श्रावण बघा किती माझ्या, अगं बाई माझ्या बरोबरच झालं तू. हो आज तुझ्या बरोबरच झाला. हा अगं माझं लेकर ग लईच मोठे होऊन गेले. तब्येत बघा याची कशी झाला आहे, तब्येतीने बघा पूर्ण खराब झाली आहे तब्येत. जेवण पण बंद आहे, 10-12 दिवस झाले. किचनमध्ये आला तो हात धुवायला, जेवण केलं आणि तिथेच पडायला लागलं, म्हणून तिने धरलं त्याच्या बायकोनी. तर कशी तब्येत झाली बघा. मोदी सरकारला एक विनंती करायची आहे, जसे गुजरातमध्ये दारू बंद आहे ना तुमच्या, तसं आमच्या महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही दारू बंद करा. भरपूर लोकांचे संसाराचं आहे ना वाचतील, बरोबर आहे का नाही? इकडे विराजची चालली आपली मामाची सेवा करतो आहे, पाय दाबतो त्याच्यावर, पायले वरतात आणि त्याची तब्येत खूप जास्त आहे बघा, पूर्ण सापळा राहिला आहे, काहीच राहिलं नाही. त्याच वेळेस जर दारू सोडली असती, मी त्याला चांगलं घेऊन गेले होते, तुम्हाला माहिती आहे काय करेन त्याची बायको पण. मग आता इकडे बघा त्याला आणून बाहेर ठेवलं आहे. अरे लागून ना ह्यांचे ना अंथरून टाकण्यावरनं भांडणं चालू दोघांचे, मोबाईलवरून झालं. एखाद्याला ना पटकन मार लागेल, तुम्ही असं एवढं नाही करत नका जाऊ. हां तू त्याला तिकडे ढकललं, तिकडं ते रॅक आहे ना, डोक्याला मारबीर लागत, तर असं करत नका जाऊ. चुकून जर लागलं ना मम्मी ते दोघांना धुवून काढून मम्मी. आवर बरं, झोपा बरं तुम्ही आता, चला बरं. अय मस्ती कमी, अय मस्ती नकोय, जाऊन झोपायचं आता. आण चल मोबाईल, कोणचं ते माझ्याकडे, चल बघ. बाय बाय, मी चाललो आता झोपायला. इकडे बघा ही बाहेर बसली, रात्रीचे 11 वाजले, त्याच्यामुळे तिला फ्लॅटमध्ये करमत नाही. इथं ती म्हणते मी 12 वाजेपर्यंत इथं बाहेर बसते. पोरं इथं बॉल बॅट खेळत आहे, मोकळं मोकळं हवा येते, मस्त गार नॅचरल. चल माझ्या सांगा आता. हां 5 तारखेला का बरं? इथं असं आता भावाला धरून चालवणं, बाथरूमला घेऊन जाणं, सगळं आता ही करते. पहिले नवऱ्याचं आता पोराचं काय करणं, मग त्याची बायको पण, तिला पण तर काम करणं गरजेचं आहे ना, तिचे पोरं आहे. तिला काय आपण बोलायचं, तिला पण कामाला जाणं गरजेचं आहे ना, हो की नाही? तिच्या मागं 2 पोरं आहे. मोकळं मोकळं मलाही चांगलं वाटते, बसले थोड्या वेळ. आमचं घर बघ किती छान वाटते, याच्यात घर किती छान वाटते बा ना. पडदे बिरदे मी दिलेले त्याचे ना मी दिलेले पडदे. इकडे पिंक लावले खिडकीला. इथं बा चांगलं आहे सगळं, मस्त आहे, रोडला आहे ना एकदम. नाही करणार तुम्हाला, तुम्ही इथं आहे म्हणून चांगलं वाटतं. घर गेलं की संपलं. घर विकायचं म्हणतात, म्हणलं घर नाही विकणार, काही पण झालं तर घर नाही विकणार. इथं चांगलं गल्लीमध्ये बसायला उठायला जागा आहे, असं मस्त बसतात, पोरं खेळतात, मेन गावात आहे. मग तर आता रात्रीचे 11 वाजलेत, जेवण झालं, सगळं आवरलं. इकडे मी झोपते आहे.
दिवसभर ना इतकं प्रवासाने ना डोकं दुखायला लागलं माझं. आणि काल रात्री मी म्हणजे झोपले नाही. आणि सकाळी पण लवकर उठले, सगळं आवरलं घरातलं. मग मी निघाले. आत्ताच लाडूला फोन केला तिच्या पप्पांना, ती झोपली आहे लाडू. आणि साहिलचं बेल ऑर्डर पास झाली आहे. तुम्ही सर्वांनी पण प्रार्थना केली ना मी सांगितल्यावर. तर बेल ऑर्डर पास झाली आहे. आता उद्या आपल्याला जामीनची प्रोसेस करायची आहे. जामीन तर काही अजून नाही भेटलेला. तर बघू, सकाळी 2-3 जणांना बोलवलं आहे. छोटे छोटे व्हिडिओ मी बनवून अपलोड करत आहे. कारण की मग व्हिडिओ मला डिलीट करावं लागतात ना फोनमधून. फोनची मेमरी फुल होती, म्हणून मी काय करते, लगेच अपलोड करते असं. तर चला, आता इकडे आपले स्वामी महाराज आहे. चला मग आपण उद्या काय होतं काय नाही, उद्या आपण साहिलला घ्यायला जाऊया. तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन साहिलला घेतल्यावर. तर चला, येत्या. बाय.